श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण हे सांगायला दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। त्याचं महत्त्व काय आहे, कसं आहे ते आपण पाहू। लिंग पुराणाचा परिचय याच्यामध्ये प्रतिपाद्य विश्वांचवरण आहे। सुजी बोले म्हणाले, ईशान कल्पात लिंगाचे प्रादुर्भाव आदिशय संबंध वृत्तांतों को आश्रित करके परमात्मा ब्रह्मा ने सर्वप्रथम श्रेष्ठ लिंग पुराण की सद्भावना केली। आता याच्यामध्ये काय सांगितलंय, ईशान कल्प। आता याच्या बघायच्या कल्प, विशान कल्प, ब्रह्मकल्प, निर्णय कल्पाची नाव आहेत। ईशान कल्प याचा अर्थ असा आहे की जेव्हा आदी नारायण भगवान परमात्मा यांच्या नाभीमधून कमळ प्रगटलं, त्यात ब्रह्मदेव प्रगट झाला आणि कपाळापासून भगवान परमात्मा भगवान शंकर प्रगट झाले, म्हणजे याला म्हणायचे ईशान कल्प। म्हणजे जगाच्या आरंभी याला ईशान कल्प म्हटलेलं आहे। आणि हे ज्योतिर्लिंग कुठं प्रगट झालं, भगवंत आदिनारायण जो आहे त्याच्या कपाळावर प्रगट झालं। आता बघा, हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या पुढे उपस्थित झालेला आहे, ज्योतिर्लिंगाचा। आता पांडुरंगाच्या मूर्तीवरती शिवलिंग आहे। हे शिवलिंग आहे म्हणजे नेमकं काय आहे, कधीपासून आहे? ईशान कल्प म्हणजे जग नव्हतं, जगाच्या आरंभी काही नव्हतं, तेव्हा एकटा परमात्मा भगवान सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात समृद्ध दशांग हा परमेश्वर होता। ज्याप्रमाणे मासा पाण्यातून वर येतो, पाण्यात पुन्हा जातो, पाण्यावरती पाण्याचे बुडबुड येतात। आज काय आपल्याला दिसत नाही, पण बुडबुडा पाण्याचा असतो।
तशा प्रकारचे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला धारण करून निर्गुण निराकार परमात्मा प्रगट होतो आणि पुन्हा ब्रह्मामध्ये राहतो. म्हणजे परमात्मा आरंभ मध्ये शेवट नाही, म्हणून याला ईशान कल्प म्हटलेलं. ईशान कल्प म्हणजे त्याला आरंभ नाही, मध्य नाही, शेवट नाही, जसं तसं ते कायम आहे. मग या ईशान कल्पामधलं या ठिकाणी हे सांगायला सुरुवात केलेली आहे. 100 करोड विस्तार वाले, 100 कोटी विस्तार वाले पुराण समुचयात 1 कोटी श्लोकाचा ये लिंग पुराण सभी मनवंतरों में विभिन्न व्यासों के द्वारा 4 लाख श्लोक संक्षिप्त किया गया. आता ही 100 कोटी आता पाहिजे महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. आपण व्यास ऋषी म्हणतो, पण प्रत्येक कल्पात व्यास झालेला आहे आणि त्या प्रत्येक कल्पामध्ये व्यास ऋषींनी लिंग पुराण, श्री रामलिंग पुराण सांगितलेलं आहे. 100 कोटी श्लोकांचं, त्याचं 1 करोड आणि मग पुढं काही लाख आहे संख्येने. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक द्वापार युगात प्रत्येकात व्यास झाले आणि त्या व्यासांनी हे सगळं लिंग पुराण सांगितलं. किती व्यास झाले? अनंत कोटी व्यास होऊन गेले. अनंत कोटी, ज्यांचा हिशोब लागत नाही इतके व्यास होऊन गेलेले आहेत. आपल्यापुढे फक्त कोणता व्यास आहे? महाभारतामध्ये जे व्यास आहेत ते आपल्या पुढे आहेत. पण याच्या आधी किती व्यास होऊन गेले, याच्या आधी किती ईशान कल्प झाले, याच्या आधी किती वेळा ज्योतिर्लिंग प्रगट झालं, किती वेळा लिंग प्रगट झालं, याचा हिशोब लागत नाही. म्हणजे जे शिवलिंग आहे त्याचा आरंभ मध्ये शेवट कोणाला सांगता येत नाही. ज्याप्रमाणे उंबराच्या पानावरती बारीक फोड येतो, त्याप्रमाणे भगवान आदी नारायण यांच्या कपाळावरती शिवलिंग प्रगट झालं आणि त्या शिवलिंगातून मग भगवान शंकर प्रगट झाले. ही ईशान कल्प, हा ईशान कल्प आहे. अजून त्याचा अर्थ कोणाला सांगता आला नाही, कारण हा ईशान कल्प म्हणजे भगवान परमेश्वर ईशान रुद्र ईशान कल्प भगवानताच्या कपाळातून आदी नारायण भगवान शिवशंकर प्रगट झाले आणि मग या शिवलिंगाची निर्मिती तेव्हा झालेली. ब्रह्मदेव विष्णू मग यांनी या शिवलिंगाला आरंभ केलेला आहे. आता किती? 100 कोटी श्लोकांचं 100 कोटी 100 कोटी विस्ताराचा. नंतर पुराण संचामध्ये 1 कोटी श्लोकावाला हे लिंग पुराण सर्व मंत्रार्थ विभिन्न व्यासों के द्वारा 4 लाख श्लोकों में संक्षिप्त किया गया. संक्षिप्त म्हणजे मनवंतर, म्हणजे 14 मनवंतर. स्वयंभू मनु ही जी मनवंतर आहेत, त्या प्रत्येक मनवंतरात ब्रह्मदेव किती झाले सांगता येत नाही. मग त्या ब्रह्मदेवामध्ये किती मनवंतर झाली? वैवस्वत मंत्र, चाक्षुष मनवंतर किती झाली? 14 मनवंतर सांगता येत नाही. तशा दृष्टीने प्रत्येक मनवंतरामध्ये व्यास प्रगट झाले आणि त्या व्यासांनी लिंग पुराण सांगितलं आणि त्याचं संक्षिप्त पुराण सारांश रूपाने आता आपण पाहणार आहोत. ही सर्वात मोठी पुराण संहिता प्रत्येक द्वापर युगात ब्रह्मपुराणादी 18 पुराणके रूपामध्ये व्यासद्वारा विभक्त होते आहे. त्यामध्ये 11वा लिंग पुराण, 11वे लिंग पुराण याला म्हणतात, ज्याचे श्रवण मी व्यासापासून केलेले असं सूतजी म्हणाले. 88,000 ऋषी समोर आणि हे पुराण सुरू झालं.
म्हणजे जी गोष्ट आपल्या धर्मात सनातन ज्याला आपण म्हणतो, ज्वारी कधी पेरली होती? अहो मी लहान होतो ज्वारी पेरली आणि आता पण पेरली. मग तुमचं वय समजा 60-70 झाला असन तर 60-70 वेळा ही ज्वारी पेरली, ती जशी तशी आली, त्यात काय फरक झाला का? नाही. तसं हे पुराणातलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान कुठल्याही कल्पात नष्ट होत नाही. म्हणून हे 18 पुराण जे आहेत त्याच्यामधलं हे 11वं पुराण म्हणजे लिंग महापुराण म्हणजे रामलिंग महापुराण आहे. रामलिंग पुराण आपण का म्हणायचं? याचं कारण असं की लिंग पुराण आहे आणि त्याला मोठेपणा मिळवून दिलाय रामप्रभूने. रामलिंगाचं म्हणजे लिंग स्थापन करायचं सर्वात मोठं श्रेय रामप्रभूला आहे. म्हणून रामलिंग पुराण याला आपण म्हणतो. त्या दृष्टीला मान देणे आवश्यक आहे. चला पुढे पाहू. विभिन्न मंत्रात अनेक व्यासामार्फत 4 लाख श्लोकांचे संक्षिप्त केले गेले हे लिंग पुराण वैवस्वत मंत्रात कृष्णद्वैपायन व्यासने तयार 11,000 श्लोकात लिंग पुराण वर्णन केले आहे. म्हणजे 100 कोटीचं 1 कोटी, मग किती 4 लाख. मग या ठिकाणी व्यास ऋषीने हे सगळ्यांचा सारांश 11,000 श्लोकात केलेला आहे. म्हणून हे लिंग पुराण जे आहे ते 11,000 श्लोकांचं आहे. म्हणजे आता समजा तुमच्याकडं व्यासाने हे पुराण कसं तयार केलं? तुमच्याकडे 100 किलो 100 लिटर दूध आहे. नंतर 100 लिटर दुधाचं तुम्ही दही केलं, नंतर त्याचं लोणी केलं आणि त्या लोणी 100 लिटरचं लोणी केलं. म्हणजे आणि त्या 100 लिटर लोणीचं तुम्ही तूप बनवलं. म्हणजे तूप किती निघाले याच्यात? 11,000 ग्रॅम. म्हणजे आता आपला हिशोब काढला की हे ताक बघा, हे जे सगळं खोप आहे त्याचा सारांश म्हणजे प्रत्यक्ष तूपच आपल्या हातात आलेला आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम प्राथमिक, तदनंतर त्यानंतर प्राकृत, त्यान्वयकृत सृष्टिका वर्णन केले आहे. या अंडकी उत्पत्ती तथा अंडके 8 अवरों का इसमें याच्यात वर्णन केलेलं आहे. आता याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की हे पुराण सांगायचं आहे ब्रह्मांड कोंबडी आधी का अंडा आधी? याच्यामध्ये अंडा आधी सांगितले, कोंबडी नंतर. हा प्रश्न जगामध्ये चर्चा चालू आहे. आता विज्ञानाला सुद्धा अक्कल आली का आधी अंड मग कोंबडी. आधी शेंगदाण्याचं टरपवलं म्हणजे छंद आणि स्वरान तयार झालं. त्याच्यामध्ये मग शेंगदाणा तयार झाला. म्हणजे आता कळलं का अंड्यात तयार पाहिजे तयार झालं. मग त्याच्यावरून तो मग झाला, मग पिल्लू तयार झालं. म्हणजे ह्या दृष्टीने सगळं हे शास्त्र जे आहे लिंग पुराण अत्यंत महत्त्वाचं उत्तर देणार आहे. ते आता आपण मनापासून ऐकलं पाहिजे, तेव्हा आपलं कल्याण होईल. सदाशिवाच्या रजगुणाचे समाश्रवणाचे अंडाचे मध्यात ब्रह्मरूपात सत्वाचे आश्रयाने विष्णुरूपात तमोगुण के आश्रय से काल रूप में पराभव हुआ तथा अंत में त्याला सदाशिव ही प्रलयकालीन जल राशीत नारायणाच्या रूपात शयन का वर्णन केले गेले आहे. आता याच्यामध्ये असं आहे, सत्व रज आणि तम या अंड्यामध्ये 3 गुण सांगितलेले आहेत. सात्विक वृत्तीत विष्णू रूपात, रजोगुणामध्ये ब्रह्मरूपात
तमगुणामध्ये म्हणजे शंकर शिवरूपात असे श्री ब्रह्मांड म्हणजे अंड. हे जे अंड आहे म्हणजे गोल, याचं पुढं कसं काय झालं इथून सुरुवात झालेली आहे. याच्यातून काय निघालं ते आपल्याला कळलं. या पुराणात अंतर्गत प्रजापतींची सृष्टी, पृथ्वीच्या उद्धाराची कथा तथा ब्रह्माचे दिन रात आणि त्याच्या आयुष्याची कल्पना वर्णन केली गेली आहे. यामध्ये ब्रह्मा की उत्पत्ती तथा त्याचे युग एवं कल्प वर्णित आहे. दिव्य वर्ष, माणूस वर्ष, आर्ष वर्ष, धौम्य वर्ष तथा पितृवर्ष का वर्षाचे वर्णन आहे. पितरांची उत्पत्ती, आश्रम योग्य धर्म, सृष्टी विस्ताराची पारंपरिक दशा में सृष्टीचे त्वरित आविष्ट विकासाचा अभाव तथा शक्ती स्वरूप देवी के उद्भव का वर्णन यामध्ये केले गेलेले आहे. म्हणजे हे जे पुराण आहे हे जगाचं अत्यंत महत्त्वाचं वर्णन सांगणार आहे. जग कसं निर्माण झालं, ब्रह्मदेव कसा आला, त्याचं आयुष्य किती, सृष्टी किती, लिंगाचं महत्त्व काय, हे सगळं याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे. म्हणून आरंभाचा हा दुसरा अध्याय. मनो तथा शतरूपाची उत्पत्ती रूप से ब्रह्माच्या स्त्री पुरुष भाव का वर्णन केलेलं आहे. मैथुनी सृष्टि का वर्णन तथा रुद्र के उदन के पश्चात उनके 8 नामों का वर्णन लिंग पुराणात केले गेले आहे. ब्रह्मा विष्णूचे विवाह तथा त्याचे बाद शिवलिंगाचे प्रगट का वर्णन याच्यात विद्यमान आहे. शिला को तपस्या तथा उन्हें पुत्र आदि इंद्र का दर्शन इस पुराण में वर्णन है. शिलाद को तपस्या तसा उन्हें म्हणजे मनु आणि शतरुद्रा, तिच्यापासून जग कसं निर्माण झालं, ते कुठून आले, कसे आले, त्यांचं शास्त्र काय आहे, शिलादिव्य काय आहे, हे सगळं प्रश्न उत्तर आपल्याला मिळतील. शिला तथा इंद्राचा संवाद, शिला द्वारा आयोजित पुत्र के लिए की गई प्रार्थना, ऐसे पुत्र का दुर्लभ भाव तथा कमल से ब्रह्म को उत्पत्ति इस पुराणात वर्णन केले आहे. कलियुगात शिलाद या ठिकाणी शिलाद नावा शब्द आलेला आहे. तसंच पाषाण शिला पण वेदामध्ये आलेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जगात कुठेच काही नसताना ह्या पाषाण शिलेतून म्हणजे शिला दाखवून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पाषाण शिला जी आहे ही जगाच्या आरंभीची वस्तू, हिला शिलादी अशा नावाने ओळखलेलं आहे. म्हणजे जगाच्या आरंभी पाषाण शिला म्हणजे पाषाणवाडीचं हे जे रहस्य आहे ह्या लिंग पुराणामध्ये झालेलं आहे. अपभ्रंशाचा शिला झाले आणि शिला तथा इंद्राचा संवाद, शिलाद्वारा आयोजित पुत्राच्या साठी केली आहे, प्रार्थना केली आहे. म्हणजे ब्रह्मदेव पुढे प्रगट झालेला आहे. कलियुग आचार्य तथा शिष्याला शिवाचे दर्शन, व्यासांचे अवतार
कल्प मन्वंतर कल्पका स्वरूप भेदक्रमाने कल्पांचे आख्यान कल्पात वरा कल्पात विष्णूचे वरा अवताराची कथा अधिका वर्णनीस लिंग पुराणात आले आहे. आता मत्स्य कच्छ वराह हे अवतार झाले. मग याच्यामध्ये वरा अवताराची काय कथा आहे. ज्यावेळेला हिरण्याक्षाने ही पृथ्वी पाण्यात बुडवली. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे वरा अवताराचा की पाण्यात पृथ्वी बुडवली तेव्हा पृथ्वीवरची जीवसृष्टी तिथे कुठे गेली. नंतर हे राक्षस जे राहत होते हे कुठे राहत होते हा इथं प्रश्न आहे. पण यांचं उत्तर या कुठल्याही ग्रंथात आपल्याला आढळत नाही. कारण का तर पृथ्वी पाण्यात बुडाली तेव्हा पाण्यावर जशी फुलं वर तरंगतात पाण्यावर तशी सगळी सृष्टी जीवसृष्टी पाण्यावर तरंगली हा महत्त्वाचा होता. आणि वरा अवतार आणि हिरण्याक्ष जो होता ते हवेमध्ये राहत होते. म्हणजे त्यांना काय म्हणजे पृथ्वीची किंवा कशाची गरज नव्हती. कारण हे प्राणवायू न घेताना जगणारे प्राणी म्हणजे राक्षस की त्याचं संशोधन होत. अशा दृष्टीने हा राक्षस जो होता त्याला का अक्षरांची गरज नव्हती आणि त्याच्या बिगर अक्षरांचा तो जगायचा आणि त्याला पृथ्वी वगैरे राहायची काही गरज नाही. म्हणून त्याने पृथ्वी पाण्यात बुडवली. मग वरा अवताराने भगवान आदिनारायण कृष्ण श्रीकृष्णाने वरा अवतार घेतला. म्हणजे वरा अवतार घेतला डुकरासारखा स्वरूप डुकर नव्हे डुकर स्वरूप पण तशा स्वरूपात आणि दात खूप मोठे केले. तुम्ही लक्षात ठेवा एक लिंबू चमचा शर्यतीमध्ये आपण तोंडात धरतो. ते तोंडात धरतो आपली उंची किती असते 5 फूट. लिंबू असता की 1 इंचाच. आपली उंची 1 इंच 1 इंचाचं लिंबू तोंडात धरतो तेव्हा आपली उंची असते 5 फूट. तेव्हा आता सांगायचा मुद्दा असा की पृथ्वी जी आहे 1200 किलोमीटर किंवा 1200 किलोमीटर आहे. 12 किलोमीटरचा व्यास आहे. मग हिला उचलण्याकरता भगवंताने किती मोठं स्वरूप धारण केलं असन त्याचं आपण गणित केलं पाहिजे. 12,000 बरोबर आहे. 12,000 किलोमीटर एवढा पृथ्वी व्यास आहे. म्हणजे 5 एका इंचाला 5 फूट. 12,000 किलोमीटरचे फूट किती झाले इंच किती झाले. आणि ते इंच झाल्यानंतर 5 इंचाला 5 फूट असं गणित करा आणि बघा त्याला उत्तर. म्हणजे भगवंताने किती मोठं दिव्य स्वरूप धारण केलंय याचं गणित तुमच्या डोक्याबाहेर जाणं आपल्या डोक्याबाहेर जाणं नाही. एवढं मोठं स्वरूप या वरा अवतारात केलेला आहे. हा वरा अवतार अशा स्वरूपाचा किंवा त्याचं वर्णन या लिंगपुराणात येणार आहे. कारण वरा अवताराने पृथ्वी तारली. पृथ्वी लिंग स्वरूप आहे म्हणून त्याने दातावर धरली. मग या तलावरती वरा अवताराने दात रवले. पृथ्वी कशी काय धरली. अहो लय महत्वाचा मुद्दा आहे ऐका. बंगालचे उपसागर आणि अरब समुद्र या दोन्ही बाजूला देवाने आपले दात पसरवले आणि पृथ्वी दातावर धरून आकाशावर पृथ्वी आणली. त्यामुळं हा जो भारताचा जो खालचा भाग आहे त्रिकोणी आकाराचा तो भगवान वरा अवताराने निर्माण केलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरती वरा अवताराचे दात कुठे होते बंगालच्या उपसागरात आणि अरब समुद्रामध्ये अशी दात धरली तेव्हा ते 2 दात रुतले आणि तिथं समुद्र तयार झाला. आज ते साक्ष या पृथ्वीतलावर आहे. म्हणून सगळे देव या वरा अवताराने पृथ्वी आपल्या दातावर तारली. म्हणून सर्व देवदेवतांना ही भूमी अत्यंत पवित्र आणि
वाटली म्हणून सगळ्या देवांनी या ठिकाणी अवतार घ्यायचे ठरवले. हा मागचा मुद्दा आहे. पुढे पाहू काय म्हणते. मेघवाहन कल्पका वृत्तांत. मेघवाहन कल्पाचा वृत्तांत. रुद्र गरिमा ऋषींचे मध्य शिवलिंगाचा उद्भव. लिंगाची उपासना स्नानविधी शौचकारका रक्षण. वाराणसीचे महत्व महात्म्य या क्षेत्र महात्म्य आदीचे वर्णन या लिंग पुराणात उपलब्ध आहे. पृथ्वीवर शिवालयांचे तथा विष्णूचे मंदिरांची संख्याचे वर्णन और अंतरिक्ष तथा या ब्रह्मांडाचे देवलोकांचे वर्णन केले आहे. 84 मन्वंतरात दक्ष प्रजापतीला पृथ्वीवर पतन. दक्ष को प्रदत्त शाप तथा उस शाप से दक्ष की मुक्ती लिंग पुराणात वर्णित आहे. 84 मन्वंतरामध्ये दक्ष राजा आणि ही जी आदिमाया शक्ती पार्वती हिचं वर्णन यांचं वर्णन आलेलं आहे. ते आपण पुढं पाहणार आहोत. पुढं कैलासाचे वर्णन केले आहे. पाशुपद योगाचे वर्णन केले आहे. चारही योगांचे स्वरूप यवन प्रमाणाचे वर्णन तथा योग धर्म का वर्णन केलेलं आहे. लिंग पुराणात विस्ताराने 7 उपलब्ध आहे. 4 योगात संध्या काल मानाचे वर्णन. शिवजीचे संध्या तांडवाचे वर्णन. शंकरचे मशान वास का वर्णन तथा चंद्रमा की कलावांची उत्पत्ति का वर्णन इस पुराण में किया गया है. त्या लिंग पुराणामध्ये चंद्राची कला म्हणजे चंद्रापासून चंद्रवंश कसा निर्माण झाला आत्री अनुसाचं वर्णन येणार. नंतर चंद्रवंशाचं वर्णन. त्या चंद्रवंशामध्ये बुधाच्या वंशात भगवान श्रीकृष्ण आणि त्याची या पृथ्वीवरची प्रजा असं वर्णन या लिंग पुराणात येणार आहे. ह्या लिंग पुराणात शंकरांचा विभाव तत्पश्चात पुत्ररूपार्थे श्री गणेशची उत्पत्ती दीर्घकालात काम भोग प्रसंग में जगताचे विनाशक भय सतीचे द्वारा प्रदत्त शाप प्राचीन कालात शिवजी द्वारा तीरपूर्वक करणे देवताओं तथा विष्णू की रक्षा करणे हे याच्यामध्ये लिंग पुराणात वर्णन येणार आहे. शिवजी का शुक्रोत्सर्ग तथा कार्तिकाची उत्पत्ति आदि वर्णित आहे. ग्रहण आदि कलाओं के लिंग में अभिषेक विधान तथा त्याचे फल क्षुप तथा दधीच और आणि दधीच तथा विष्णूचा विवादिस पुराण में वर्णन आहे. या लिंग पुराणात देवादिदेव शूलधारी शिवा शंकराचे नंदीश्वर नामाने प्रादुर्भाव पतिव्रताचा आख्यान पशु जीव तथा पाश बंधन ची मीमांसा
आसक्तीचे स्वरूपाचे ज्ञान, निवृत्तीचे योग्यता प्राप्ती, वशिष्ठाचे पुत्रांची उत्पत्ति, महात्मा वशिष्ठ पुत्रो तथा मुनियों और राजाओं का वंश विस्तार, वशिष्ठ पुत्र शक्ति का विनाश, विश्वामित्राची घोर दुष्टता तथा त्याचे द्वारा वशिष्ठ की शूर भी धेनु का बलात् आदि हर ग्रहण आदि वर्णन या शिवलिंग पुराणात केले आहे. वशिष्ठाचे पुत्र शोक, अरुंधतीचे विलाप, तिची पुत्रवधू के प्रेक्षण, गर्भस्थित शिशुचे वचनोद्गात, पराशर व्यास तथा शुकदेव के अवतार, शक्तिपुत्र पराशर के द्वारा केले गेलेले राक्षस ध्वंस, देवतांचे गूढ रहस्यमय रहस्यरूप विशिष्ट ज्ञान तथा गुरु पुस्तके आज्ञानुसार त्याचे कृपा शापादापासून पराशर मार्फत विष्णू पुराणाची रचनाचे संबंधित विषयांचा वर्णन केले गेले आहे. भुवनांची परिमिति, गृहरक्षकों की गति, जीवन छात्र भोग की विधि, श्राद्ध का अधिकारी, पात्रता श्राद्ध के विषय में हे वर्णन पुराणात आलेले आहे. या पुराणामध्ये नांदी श्राद्धाचे विधान, वेदाध्ययन का स्वरूप, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, दैवयज्ञ, भूतयज्ञ, नृयज्ञ ह्या 5 महायज्ञांचे प्रभाव तथा ह्या 5 महायज्ञांचे यज्ञ करण्याची विधिक वर्णन केले गेले आहे. रजस्वला स्त्रियों के सदाचार व सदाचार पालन में पालनात विशिष्ट पुत्र की प्राप्ति, प्रत्येक वर्ण के अनुसार मैथुन के नियम, सभी वर्णों के लिए अलग अलग भोज तथा अभोज्य के विधान और समस्त पापों के प्रायश्चित्ताचे विषय में पृथक पृथक रूपात विस्ताराने वर्णन केले गेले आहे. या लिंग महापुराणामध्ये ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. आपल्या मनामध्ये जे अनेक गूढ प्रश्न आहेत, जग कसं निर्माण झालं, त्याच्यानं त्याचा सांभाळ कसा झाला, त्याचं निर्णय प्रकारचं वैशिष्ट्य कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर ह्या लिंग पुराणामध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण लिंग म्हणजे ते सूक्ष्म. आता परमेश्वर आहे, परमेश्वर कुठं असतो, कसा आहे. आता पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 तत्व आपण पाहिली. याची जे सूक्ष्म तत्व आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, याच्या पलीकडं याच्या पलीकडं अविषय ज्ञानाचा ध्यानाचा विषय नसणारा परमेश्वर आहे, असं वर्णन या लिंग पुराणात सांगितलेलं आहे. मुद्दा महत्वाचा, आपण नारळ घेतला, नारळ आपण फोडला, तर नारळ खोबरं ते शेंडीपर्यंत पृथ्वी आप तेज वायू आकाश, मन आकाश म्हणजे पृथ्वीवरचं शेंडी, पृथ्वी तेज वायू आणि आतमध्ये आकाश, अशी 5 तत्व या नारळामध्ये आहेत. आणि पोकळी आहे,
तशा प्रकारचा हा जो परमेश्वर आहे त्याला कुठल्याही प्रकारचं काही स्पर्श करीत नाही. हा जो परमेश्वर आहे त्या जसं आळूच्या पानावर आपण पाणी टाकलं तर त्या पाणी आळूच्या पानात जिरत नाही, ते खाली जातं किंवा बाजूला उभं राहतं, गोल गोल फिरतं. त्याप्रमाणे जो परमेश्वर आहे परमब्रह्म जन्मत नाही, मरत नाही आणि त्याचा अंतही लागत नाही, त्याचं वर्णन या शिवलिंग महापुराणामध्ये आलेलं आहे. ते आपण आता क्रमवार पाहणार आहोत. नरकांचे स्वरूप, कर्मानुसार दंडाचे विधान, स्वर्ग आणि नरक यात प्राप्त करणारे पुरुषांचे दुसरे जन्मात प्रगट होणारे चिन्ह, अनेक प्रकारचे दानो, यमपुरी, पंचाक्षर मंत्र की मीमांसा तथा रुद्रा महात्म्य वर्णन केलेले आहे लिंग पुराणामध्ये. इंद्र वत्रासुरचे महासंग्रामाचे वर्णन, विश्वरूपचे वत्का निरूपण, श्वेत मुनि तथा काल का संवाद, श्वेत मुनि की रक्षा के लिए रक्षा शिव द्वारा कालाचे संहार का याच्यात वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी जे महातीर्थ आहे पुढं पाहू, पण थोडक्यात सांगतो की वत्रासूर हा रावणापेक्षाही फार भयंकर होता. तो कोणालाच माराना. आणि दजीचे ऋषी होते. हे दजी ऋषी कुठे राहत होते? देवडेश्वराच्या देवळात. आणि त्या ठिकाणी यांनी त्या दजीचे ऋषींनी, थोडक्यात कसं सांगतो, दजीचे ऋषींनी अश्विनी कुमारला ब्रह्मविद्या शिकवायची होती. इंद्रदेव म्हणले, हे इंद्रदेव म्हणाले, हे दजित ऋषी, तुम्ही या अश्विनी कुमारांना ब्रह्मविद्या शिकवू नका. दजित ऋषी म्हणाले, ठीक आहे, मी या तोंडाने काय शिकवणार नाही. इंद्र खुश झाले, निघून गेले. मग अश्विनी कुमार आले. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आणि त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्ती करायची होती. मग त्यांनी काय केलं, दजीचे शिर कापून ठेवलं, त्याला घोड्या शिर जोडलं आणि त्या घोड्याच्या मुखातून अश्विनी कुमार यांना ब्रह्मविद्या शिकवली. त्याच्यानंतर पुन्हा घोड्या शिरा काढलं आणि दजी शिर जोडून ठेवून दिलं. आता देवडी सहज आपण दर्शन जातो रामलिंगाच्या वरच्या बाजूला, तर तिथं जे शिवलिंग आहे ते घोड्याच्या आकारात तोंडाचे आहे. आणि तिथं जे 2 शिवलिंग आहेत ते 2 अश्विनी कुमार आहेत. आणि ते घोड्याचं तोंड म्हणजे दजीची ऋषींचं अस्तित्व दाखवणारं शिवलिंगाचं मंदिर आहे, ते आता बांधलंय. दजीची देवढं आपण गुरुदेव महात्म्याचं वर्णन केलं, गावकऱ्यांनी उकरून काढलं आणि त्या ठिकाणी मंदिर बांधलं. या ठिकाणी देवांचे वैद्य राहत होते अश्विनी कुमार. या अश्विनी कुमार या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी अश्विनी कुमारची मूर्ती पण आहे, नंदीसारखी मूर्ती असून त्याला घोड्याचं तोंड आहे. म्हणजे शिळू क्षेत्रामध्ये जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य राहत होते आणि त्यांना खूप शक्ती होती. जगामध्ये अश्विनी कुमारांनी शिळू क्षेत्रामध्ये सर्वप्रथम कोणाचे हात तुटले होते त्यांना नवीन हात जोडले, कोणाचे डोळे गेले होते त्यांना कृत्रिम डोळे दिले, काही गाया होत्या त्यांना कृत्रिम इंजेक्शन देऊन गाभण केल्या, काही स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा कृत्रिम प्रयत्नाने त्यांना पण संतती निर्माण केली.
अशा प्रकारचं जगामध्ये आता जे एवढं शोध आहेत त्याच्यापेक्षा जास्त संशोधन या शिरूर क्षेत्रामध्ये अश्विनी कुमाराने केलेलं वर्णन शिवलिंग पुराणात आहे. अश्विनी कुमाराने या ठिकाणी मग त्या ऋषीत राहत होते. मग पुढे वत्रासूर खूप मारला. वत्रासुरांचा आणि देवांचं युद्ध झालं, त्यात देव हारले आणि सर्व हत्यारे त्यांनी शिरूरमध्ये देवडी स्वामीच्या मंदिरात इथं ऋषीजवळ ठेवली आणि सगळे देव निघून गेले. त्याच्यानंतर ऋषींनी सगळ्या हाताऱ्याचा भुगा केला आणि खाऊन टाकली. मग पुन्हा इंद्र आला, म्हणले ऋषी महाराज आमची हातारं कुठे आहेत? म्हणजे मी खाऊन टाकली. मग म्हणले आम्हाला ते वत्रासूर मारायचं. आकाशवाणी झाली, तुमच्या हस्तीमुळं तो वत्रासूर मरण, तसा मरणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा, तर त्या वत्रासूर मरणार तसा मरणार नाही आणि तो मरण्याकरता दजीच्या शरीराचं हस्ती पाहिजे. मग दज ऋषींना देवडी स्वामीच्या मंदिरातून तोडवनाथाच्या पुढच्या बाजूला देवदर्शन साहिल्याहून त्यांच्या हस्त्या काढल्या कामधेनूकडून आणि त्याचं हत्यार इंद्राने बनवलं आणि ते हत्यार त्या वत्रासुराच्या पुढे टाकलं. तेव्हा हा वत्रासूर तोडवनाथापासून तर देवदर्शनच्या एरियामध्ये जवळून भस्म झालं, तर काही राहिलं नाही. आणि ह्या ज्या हस्त्या त्या ऋषींच्या आहेत त्या तोडवनाथाजवळ मग विसर्जित झाल्या. तर असा हा इतिहास या ठिकाणी आहे. जशी जे ऋषींचं मुळात नाव पिप्पालद मुनी लक्षात, अशा दृष्टीने त्यांना मंडळी होती, ती सती गेली. तर सांगायचा मुद्दा असा की शिरूर क्षेत्रामध्ये लिंग पुराणाचे संदर्भात्मक आणि पुराणविषयी वर्णन भरपूर आहे. ते थळाथळाने आपण सांगत चालू, पाहत जाऊ आणि त्याविषयी पाहू. देवदानव स्तवनात कल्याणकारी भगवान शंभूचे प्रवेश सुदर्शनाच्या आख्यान एवं क्रम संन्यासाचे लक्षणाला वर्णन केलेले आहे. या लिंग पुराणामध्ये शिवप्राप्ती सद्वारा शिव साध्य या सिद्धांतकाचा ब्रह्माद्वारा निरूपण, मधुकैटभ संस्कृत में नष्ट करने वाले ब्रह्मा को परम ज्ञान प्रदान करने साठी शिव प्रादुर्भाव, भगवान विष्णुचे मत्स्य रूपात अवतार तथा सभी अवस्थांचे लीलापूर्वक विष्णूची उत्पत्तीचा वर्णन ही लिंग पुराणात केलेलं आहे. आता या ठिकाणी इथं अव्वल काल म्हणून बोलतो. पूर्वी ब्रह्मदेव वेद सृष्टी निर्माण करायला निघाले. मधुकैटभ नावाचे 2 दैत्य प्रगट झाले. त्यांनी ब्रह्मदेव वेद पळून नेले आणि सृष्टी कार्य बंद झालं पहिल्या कल्पामध्ये. मग भगवान श्रीकृष्णाने हयग्रीव अवतार धारण करून मत्स्य अवतार घायग्रीव अवतार धारण करून ते मधुकैटभ दैत्यांना मारले. ते वेद ब्रह्मदेव आणून दिले. ब्रह्मदेवाने ते वेद आणून परत सृष्टीचा आरंभ केला कल्की दत्त मंदिर येथे. अशा दृष्टीने याचं गुह्य ज्ञान या ठिकाणी आहे. आणि त्यावेळेस पहिल्या कल्पात झालं 864 कोटी वर्ष या ठिकाणी पहिल्या अवतारात भगवान विष्णू शिरूर गोनदी येण्यात राहिले. दुसरं कल्प सुरू झालं त्यावेळेस हयग्रीव नावाचा राक्षस प्रगट झाला. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले, सांगितलं बा माझ्यासारखा जो अवतार होईल त्याने मला मरण यावं, इतरांनी येऊ नये. ब्रह्मदेव म्हणे तसाच तो. पुढं भगवान विष्णू आणि देव राक्षसांचं 5000 दिव्य वर्ष
युद्ध चाललं. 5,000 गुणले 360 इतकं वर्ष ते युद्ध चाललं. मग भगवान विष्णू थकल्यानंतर त्याने आपला धनुष्य या घोडनळीच्या पाण्यात ठेवला आणि त्याच्यावर झोपले. मग संदीपक नावाच्या शिष्याने तो हलवला. दोरी तुटल्यावर भगवान विष्णूचं शिर तुटलं, आकाशात गेलं, मोक्षद्वार निर्माण केलं. मग विश्वकर्माने भगवान विष्णूला घोड्यात शिर जोडून हयग्रीव अवतार झाला श्रावण शुद्ध पौर्णिमेला. मग दुसऱ्या कल्पामध्ये मग हयग्रीव अवतार घेऊन विष्णूने भगवान कृष्णाने त्या हयग्रीव राक्षसा मारून त्याने नेलेले वेद परत इथं आणून ब्रह्मदेव पुन्हा सृष्टीचा आरंभ झाला. असा अत्यंत महत्त्वाचा रहस्यमय इतिहास अश्वगंगा उर्फ घोडनदी गंगा हयग्रीव गंगा हिचा इतिहास या ठिकाणी आहे. हयग्रीव खंड याचा उल्लेख पुराणात आढळतो. तर त्याचं काही भागात या लिंग पुराणात येईल, तो पण आपल्याला पाहता येईन. ही घोडनदी गंगाचं म्हणजे 864 वर्ष पहिलं कल्प, दुसरं 864 कोटी वर्ष दुसरं कल्प, 1728 कोटी वर्ष ही घोडनदी गंगा जगामध्ये प्रथम प्रगट झाली. म्हणून या सह्याद्रीला घोडेगावला घोड्या तोंडातून हे पाणी पडतं. याचं कारण की या ठिकाणी हयग्रीव खंड भगवान विष्णूचं आमरण अवश्य असणारं हे सुरक्षेत्र आहे. अनेक जरी भगवंताचे अवतार झाले तरी या ठिकाणी भगवान आदिनारायण पचक्षा भगवंत हा जो हयग्रीव अवतार आहे, हयग्रीव म्हणजे घोडा, घोड नदी, शिर आणि शिर गेलं चूर मग शिरूर झालं आणि घोड्यातून तोड पाडून घोड नदी गाव झालं. अशा दृष्टी वस्तुस्थिती या ठिकाणी इतिहास जमा आणि पुराण संस्था दृष्टी महत्त्वाची आहे. या ठिकाणी हे जे इतिहास आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगितला. जास्त माहितीसाठी आपले ग्रंथ वाचा किंवा अधिक माहितीसाठी मिळून घ्या. 1728 कोटी वर्ष भगवान श्रीकृष्णाने 2 वेळा कुरुक्षेत्रामध्ये हयग्रीव अवतार घेतले. इतकं महत्त्व या कुरुक्षेत्राला आहे, घोडनदी गंगेला आहे. कारण ज्या काशीची गंगा एवढा नव्हती, जगात कुठेही तीर्थक्षेत्र नव्हतं, गाणगापूर नव्हते, पंढरपूर नव्हती, काशी कुठे काय जीवसृष्टीसुद्धा नव्हती. तेव्हा या ठिकाणी घोडनदी गंगा प्रगट झाली आणि या ठिकाणी भगवान विष्णूने आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या लिंग पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता पुढचा पाहू आपण काय सांगितले ते. भगवान शंकराची कृपाने श्रीकृष्ण तथा कामदेवाचे रूपात प्रद्युम्नाच्या प्रादुर्भाव एवं समुद्र मंथनाचे समय मथारी धारण के लिए भगवान विष्णूचे कूर्मा अवताराचे वर्णन या पुराणात आहे. आता हे समुद्र मंथन हिचं शिरूरमध्येच झालं. त्याचं परवा आपल्याकडे आहे कल्की दत्त मंदिरामध्ये. खालचं कासव आहे आणि मंदार दंडकाचा वरचा कळस आहे. त्या कळसामध्ये गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, शेषनारायण हे स्वयंभू मूर्ती एका शिळेवर आहेत. हा पुरावित आहे. सविस्तर सांगायला पुढचं येईल महत्त्व तेव्हा पाहू. तेव्हा तुम्हाला सांगितलं की कुरुक्षेत्रातच समुद्र मंथन झालेलं आहे. या ठिकाणी 14 रत्न निघाली. महालक्ष्मी इथंच निघाली कारण इथं पुढे समुद्र होता. या लिंग पुराणावरून आणि हयग्रीव अवतारावरून हे वर्णन या ठिकाणी आपल्याला पुराणाशी सापडत आहे. संकर्षणाची उत्पत्ती, चंडिताचे रूप में कौशिकाचे प्रादुर्भाव, यदुवंशांची उत्पत्ती, स्वयं विष्णूचे यदुकुळामध्ये प्रादुर्भाव, श्रीकृष्णाचा मामा भोजराज कंस त्याचे दुर्भाव, बाळ रूपात श्रीकृष्णाची लीलाचे तथा पुत्राचे इथे शंकरजीचे
प्रजा वर्णन इस लिंग पुराणामध्ये केले गेलेले आहे. विष्णुरूप शिवाचे कपाल से जल की उत्पत्ति तथा पृथ्वी का भार उतारने के साठी विष्णु द्वारा शंकर जी की गई आराधना वर्णन इस पुराणात आहे. आणि बरेच सगळ्या गोष्टी या शिरूर क्षेत्रात घडलेल्या आहेत. जगातला पहिला मानव इथंच. या गोळी नाव आहे आस्वावती, गोमती, वीरवती. वेदामध्ये असं वर्णन या गोडणीत येतं. आस्वावती म्हणजे हयग्रीव गोड नदी. ज्या गोडनदीच्या आस्वावती, जिथं ज्या नदीच्या कडेला श्याम कर्ण आहेत भरपूर अनंत, ती आस्वावती. गोमती जिथं हजारो कामधेनू आहेत, ती गोमती म्हणजे गोड नदी. वीरवती म्हणजे जिथं आर्य समाज निर्माण झाला लढणारा जगामध्ये प्रथम, ती गोड नदी. अतिशय सुंदर वेदामध्ये वर्णन आणि या लिंग पुराणात पण त्याचा संदर्भ येतो आहे. पुढच्या वेळा सविस्तर सांगण्यात येईल. प्राचीन काळात वेनपुत्र पृथ्वी के द्वारा योग रूप पृथ्वीचे दोन तथा देवासुर संग्रामात कृष्णाचे द्वारा प्राप्त केले गेलेले भृगु प्रदत्त शाप द्वारकापुरीत श्रीकृष्ण रूपात विष्णूचे निवास लोक कल्याणाचे लिए विष्णु द्वारा स्वीकार किए गए दुर्वास प्रदत्त शाप का वर्णन इस लिंग पुराणात किया गेला है. कृष्ण तथा अंधक वंश के विनाश के लिए पिंडारक क्षेत्रात यादवों को दिए गए शाप मुसल तथा यर की उत्पत्ति. यर का श्वास लेकर अपरमित एक दूसऱ्यावर प्रहार करने वंश के विनाश अपने ही लीला से कृष्ण के द्वारा अपने ही कुलाचा विनाश. इसी प्रकार के शस्त्र के प्रभाव से कृष्णाचे इच्छापूर्वक अपने धाम के लिए प्रयाण तथा कृष्ण रूपी ब्रह्म की प्रयत्न लीलाचे रहस्यमय विस्तृत वर्णन या लिंग पुराणात रामलिंग पुराणात केले गेलेले आहे. इंद्र बने हुए त्रिपुरसूर. इंद्र झालेला त्रिपुरासूर. गजरूपी अंधकासूर. मृगरूपी यज्ञाग्नी. दक्ष कामदेव. देवतांचे आदिदेव ब्रह्मा. हलहाल विष दैत्य अन्य असुरों के शिवकृत दमन का वर्णन तथा जालंधराचा वध एवं याप्रमाणे सुदर्शनाची उत्पत्ती ही आदी वर्णन या शिवलिंग पुराणात आलेले आहे. या लिंग पुराणात भगवान विष्णूला श्रेष्ठ आयुधाची प्राप्ति, रुद्र के क्या कलाएं तथा उनके अन्य हजारों चरित्रों का वर्णन केले गेले आहे. विष्णु ब्रह्मा तथा महात्मा रुद्र इंद्राचे अनुभव एवं प्रभाव का वर्णन तथा शिवलोकाचा भी वर्णन आहे. भूमिष्ठ रुद्रलोक, पातालस्थ हटकेश्वर, तपो के लक्षण एवं द्विजों के वैभव का निरूपण भी या पुराणात वर्णन केले आहे. भगवान शंकराचे विग्रहाचे व्यापकता तथा उसकी लिंग मूर्ति की विशेषता पुराणात वर्णन केले आहे. या लिंग पुराणामध्ये पूर्वोक्त विषयांचे प्राय क्रमिक रूप से वर्णन केले गेले आहे. इसे जानकर जो मनुष्य लिंग पुराणाची
या संक्षिप्त अनुक्रमणिका कीर्तन पाठ करता करी व सभी पापों से छटकर ब्रह्मलोक को प्राप्त होता है। या पुराणाचं महत्व असं आहे की जो शिवलिंग पुराण, लिंग महापुराण, लिंग श्रीरामलिंग महापुराण याचं वर्णन जो ऐकन संक्षिप्त थोडक्यात किंवा जास्त वेळ त्याला अंती ब्रह्मलोक प्राप्त होईल असं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे। ते पाहणार आहोत आपण। आता या द्वारकेमध्ये भगवान कृष्ण यदुवंशी, वृष्णवंशी, अंधकवंशी, भीमकवंशी, सूर्यवंशी असे 5 प्रकारचे यादव राहत होते। आणि याच्यामध्ये अंधक आणि सूर्यवंशी यांच्यानी भांडणं होत असत। आणि त्याचं कारण या दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्यावेळा यादवांचं संहार झाला असं लिहिलं जातं। पण युद्ध कोणा नेमकं झालं हा प्रश्नही सांगितला। आणि वृष्णवंशाचे काय यादव, पण अंधक वंश आणि सूर्यवंशाचे यादवांचे लढाई युद्ध झालं। कारण सूर्यवंशी जे यादव होते ते काळवणाच्या पक्षाचे होते, म्हणजे दुसऱ्या शत्रूच्या पक्षाचं वर्णन करीत असत, कृष्णाचा द्वेष करीत असत। आणि यामुळे खडा युद्धाचा इथं भडका द्वारकेत झालेला आहे। आणि त्या द्वारकेमध्ये भगवान कृष्ण आणि रुक्मिणीला 10 मुलं आणि 1 मुलगी होती। प्रद्युम्न, चारू, दत्त अशी नावं होती। आणि चारुश्ला नावाची मुलगी होती रुक्मिणीला। ती मुलगी मराठवाड्यात सुदाम यांच्या घराण्यात दिली असं वर्णन ग्रंथ आढळतं। म्हणजे भगवान कृष्णाने द्वारकेत राहून नंतर स्वैरसंबंध महाराष्ट्रात केले हे इथं सिद्ध होत आहे। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम। राम प्रभूचं आयुष्य 65,000 वर्षाचं। राम प्रभूने 65,000 वर्षे पार्थिव शिवलिंगाची रोज पूजा केली। 65,000 गुणिले 360 किती लिंग झाले हिशोब करा। मग कृष्णाचं आयुष्य 25,000 वर्षाचं। भगवान कृष्णाने दररोज शिवलिंगाची पूजा अग्निहोत्र केलं, म्हणजे 25,000 गुणिले 360 म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज केली तर कितीतरी लाख शिवलिंगांची पूजा केलेलं पुण्य हे सगळं कृष्ण आणि रामांकडे आहे। म्हणून हे अवतार युगानुयुग टिकून आहे, त्यांना आशीर्वाद त्यामुळे मिळाला आहे। आपलं काय 2 मिनटं गेला देवळा का चालला माघारी, आला घरी का लागला खायला। कारण तुम्हाला देव प्रसन्न करून घ्यायचे असतील तर सोमरस प्यायला पाहिजे, फळांचा रस प्यायला पाहिजे, ऊसाचा रस, फळांचा रस, नंतर नारळाचं पाणी, आमरस, हे सोमरसाचे प्रकार आहेत। एक दिवस मी ग्रंथ वाचताना सोमवल्ली याचा उल्लेख आला आणि सोमवल्लीचं पान सर्वात मोठं आहे आणि सोमवल्लीला जे फळ आहे हे सर्व फळांचा बाप आहे आणि तो आकाशात राहतो असं वर्णन आलं। त्याचा अर्थ काय लवकर समजा ना, ते सर्वात मोठं पान असणारं वृक्ष म्हणजे नारळाचं पान 25 ते 30 फूट 40 फूट। नंतर सर्व फळांचा बाप म्हणजे नारळ, तर आकाशात म्हणजे पाणी आहे नारळामध्ये। आणि सोमवल्ली म्हणजे ज्या झाडांना खोडच नाही त्या वृक्षांना सोमवल्ली म्हणले जात। उदाहरणार्थ ऊस, नारळ, पपई, केळी हे सोमवल्ली गटातले वृक्ष आहेत। यांच्यापासून जो रस निघतो तो सोमवल्ली रस म्हणून प्रसिद्ध होतो। भगवान शंकर म्हणाले की मला आता तुम्ही दररोज ऊसाचा रस द्या। त्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी दररोज सकाळी भगवान शंकराला ऊसाचा रस देतो आणि ते आता इथं दररोज ऊसाचा रस घेतात।
ज्यांना त्यात फायदा घेऊन करायचा असेल त्यांनी ऊस आणून देणे. इथं आमच्याकडे मशीन आहे, आपण रस काढून शंकराला देऊ शकतो. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू महा अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. महात्रिसिंह की जय. अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. ओम साधन की जय. धर्म की जय. हो श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.